विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला मागच्या काही दिवसांमध्ये खूप भरभरून प्रतिसाद आपण दिलेला आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. त्यानंतर परवाच बदलापूरच्या एका मॅडमचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की सर, मी टीईटीला पण बसलेली नाही, एमपीएससी पण करत नाही, तरीही तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते, कारण तुमचे व्हिडिओ फार प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण आहेत. त्याचबरोबर सोलापूरच्या एका शिक्षकाचा फोन आला. त्यांनी सांगितले की सर, मराठी व्याकरण तुम्ही जे अतिशय सहज पद्धतीने घेता आणि लगेच कळतंय. वास्तविक पाहता आपण मराठी व्याकरण आतापर्यंत स्पेशल कधी घेतलेलं नाही, परंतु एका क्लिपमध्ये प्रयोगाबद्दल माहिती आलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही घेतलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल मला त्यांचाही अभिमान वाटला. त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणाची आपल्याला माहिती आहे की व्हॉइस हा जो काही घटक आहे त्याचाही उल्लेख एका क्लिपमध्ये आला होता. मग एमपीएससी प्लस डीएड बीएड झालेल्या एका विद्यार्थ्यांना जो टीईटीची तयारी करतोय आणि जो आता 17 मेच्या मुख्य परीक्षेला आहे, त्यांनाही असं सांगितलं की सर, तुम्ही एका क्लिपमध्ये किंवा 2 क्लिपमध्ये जे व्हॉइस आणि प्रयोगाचे टॉपिक घेतलेले आहेत ते खूप चांगले आहेत, आवडलेले आहेत. त्यानुसार मी आता तयारी करू लागलोय, तर मला जवळजवळ सर्व मार्क पडत आहेत. त्यांना सांगितलं की सर, तुमची आवश्यक असणारी सगळी फी भरायला मी तयार आहे, परंतु तुम्ही इंग्रजी आणि मराठी संदर्भात जर काही तुमचे बॅचेस असेल तर ते सांगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, या सगळ्यातून आम्हाला पण आनंद वाटत असतो की आपण जे ज्ञानदानाचं कार्य करत आहे ते योग्य ठिकाणी जात आहे आणि त्याचे परिणाम चांगल्या स्वरूपाचे होत आहेत. मग हे सगळं झाल्यानंतर म्हणजे इंग्रजीवर आपण काही प्रमाणात बोलण्याचा प्रयत्न केला, मराठीवर बोलण्याचा प्रयत्न केला टीईटीच्या अनुषंगाने. मात्र असं झालेलं आहे, परिसर अभ्यासाबद्दल आपण एकही व्हिडिओ टाकलेला नव्हता. वास्तविक पाहता एका मुख्य व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख आला होता, तरी पण एका विद्यार्थ्यानं फोन केला की सर, माझा सोशलॉजी मेथड आहे म्हटले, आणि सोशलॉजी मेथडला मला जवळजवळ टीईटीला 60 मार्क आहेत. तसेच रेग्युलर ह्याच्यामध्ये 30 मार्क असतात. मग त्याची तयारी करताना थोड्याशा अडचणीत आहेत, तर त्याबद्दल जर तुम्ही थोडीशी मार्गदर्शन केलं तर खूप चांगलं होईल. त्यानुसार मी आता तुम्हाला जे काही परिसर अभ्यास म्हणजे सामाजिक शास्त्र या घटकाच्या अनुषंगाने माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सामाजिक शास्त्र या घटकामध्ये आपल्याला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजेच राज्यघटना, त्याचबरोबर सामान्य विज्ञान, त्याचबरोबर अर्थशास्त्र आणि ऑदर जनरल नॉलेज या अनुषंगाने प्रश्न आलेले असतात. मग याची तयारी कशी करायची नेमकी, तर मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की या घटकाच्या तयारीसाठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जनरल नॉलेज वाचून चालणार नाही, कारण जे प्रश्न एमपीएससी लेवलला सुद्धा विचारले जात नाही त्याच्यापेक्षा काठिण्य पातळीवरचे प्रश्न हे या ठिकाणी टीईटीला विचारतात. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह जनरल नॉलेज जे काही पुस्तकं असतील ते तुम्हाला सुरुवातीला टाकावे, बाजूला काढून टाकावे लागतील. अजूनही वेळ गेलेली नाही, कारण अजूनही परीक्षेला आपल्याकडे जवळजवळ 35 दिवसाचा कालखंड आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह वाचत असाल तर ते थोडं टाळण्याचा प्रयत्न करा. मग काय केलं पाहिजे, तर मी नेहमी सांगत आलोय किंवा आताही सांगतो की स्टेट बोर्ड म्हणजेच आपल्या परीक्षेला जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्रश्न टाकत असते ते तुम्हाला साधारणपणे 5वी ते 12वी पर्यंतच्या जे काही रेफरन्स बुक आहे तुमची शालेय त्याच्यावर प्रश्न टाकत असते. आपण ते सगळे प्रश्न पुस्तकं घेऊ शकत नाही आणि घेतले तर वाचू शकत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला बाजारात स्टेट बोर्डच्या परीक्षेवर स्टेट बोर्डवर आधारित काय केलेले आहेत, बरेचसे ठोकळे आलेले आहेत. मग त्या ठोकळ्यातून एक ठोकळा घ्यायचा आहे आणि आजपासून म्हणजे वेळ गेलेल्या आजपासून आज जर तुम्ही 0 असाल तर त्या ठोकळा जो आहे त्याच्यामध्ये जर समजा 500 पेजेस असतील तर त्या भागिले 10 करायचं आणि दररोज जेवढे पेजेस येतील तेवढे वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे करत असताना समजा आपण तोही प्रयोग केला, परंतु जर समजा कंटाळवाणा वाटत असेल, इतिहास वाचताना किंवा अजून कुठला घटक वाचताना कंटाळवाणा वाटत असेल, तर त्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, सेपरेशन केलेलं आहे. 5वीचा इतिहास, 6वीचा इतिहास, 7वीचा इतिहास असं 12वी पर्यंत केलेलं आहे. आपल्याला इतिहास वाच वाटत नाही फर्स्ट पेज पासून, तर आपण काय करायचं आहे, आपण शालेय शिक्षण घेत असताना किंवा सध्याही जर आपल्याला भूगोल आवडत असेल वाचायला तर त्या पुस्तकातला भूगोल हा 2 दिवसामध्ये वाचन करायचं आहे. 2 दिवसामध्ये करायचाच हे टार्गेट ठेवायचं. त्यानंतर आपल्याला समजा आवडतोय राज्यघटना किंवा नागरिकशास्त्र, त्या पुस्तकामध्ये नागरिकशास्त्राचा उल्लेख आहे किंवा संविधानाचा उल्लेख आहे, तर 2 दिवसामध्ये त्या पुस्तकातलं संविधान करायचं हे टार्गेट ठेवायचं. मग असं सामान्य विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, असे जे काही टॉपिक आहेत त्यातले ते 2-2 दिवसाला करायचे आहेत. कारण का, तर आपण थोडंसं सिरियस घेतलं तर याचे फायदे भरपूर होणार आहेत. मग पुन्हा आपण पाहतो की अर्थशास्त्रावर प्रश्न असतात का, बऱ्यापैकी अर्थशास्त्रावर प्रश्न थोडेसे कमी असतात. परंतु काय करायचं आहे, जर आपणच आता उद्या ते वाचण्याचा प्रयत्न नाही केला तर आपल्याच नशिबात पुन्हा नेमकं येतं आणि मग अर्थशास्त्र हे आपल्या रेग्युलर ह्याच्यामध्ये असतंय अभ्यासक्रमाला. त्यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबद्दल योग्य विधानं सांगा असे प्रश्न विचारतात. त्याचबरोबर नियोजन आयोग ही देशातील आपली एक मोठी घटना आहे, नीती आयोग मोठी घटना आहे.
पंचवार्षिक योजना आहे, ह्या देशाच्या इतिहासाच्या दृष्टीनं किंवा अर्थशास्त्राच्या दृष्टीनं खूप मोठ्या घटना आहेत त्याबद्दल प्रश्न विचारले जातातच. त्याचबरोबर भूगोलाची तयारी करत असताना आपल्याला माहिती आहे की जे रेफरन्स बुक दिलेले आहेत त्यातलं अगदी एका चौकोनामध्ये काय करतात, अंक लिहितात आणि या अंकानुसार खालीलपैकी कोणता देश वरील अक्षांश रेखांशाच्या अनुषंगाने येऊ शकतो. म्हणजे असे प्रश्न एमपीएससी लेवलला सुद्धा विचारलेले नाहीत. त्यामुळे काय करायचं आहे, डोकं शांत ठेवून जास्त सिरियस व्हायचं नाही. परंतु जर आपणाला फर्स्ट पेज टू लास्ट पेज वाचणं होत नसेल तर आपल्या आवडीचा कोणता घटक आहे, राज्यघटना असेल, त्यानंतर तुम्हाला वाटतं भूगोल आहे, त्यानंतर वाटतं इतिहास आहे, त्यानंतर सामान्य विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, असा क्रम लावायचा आणि त्या रेफरन्स बुक मधील किंवा ठोकळ्यामधील काय करायचं आहे, दर 2 दिवसाला एक चॅप्टर कव्हर करायचाच हे टार्गेट ठेवायचं आहे. कारण का परीक्षेचा कालखंड आता खूप कमी राहिलेला आहे. वास्तविक पाहता खूप विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास सुरू केलेला आहे. बरेच विद्यार्थी सिरियस झालेले आहेत. अजूनही आपण जर शून्य असाल किंवा सामाजिक शास्त्राबद्दल काय तयारी करावी हे कळत नसेल तर आजचे सांगितलेलं आहे 2च पुस्तकं वाचायची आहेत. एक आहे स्टेट बोर्डचा ठोकळा. मित्रांनो, जर आपला आतापर्यंत केलेला अभ्यास जर वाया जाऊ द्यायचा नसेल तर तो ठोकळा वाचण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं कोणतं आहे नेमकं पुस्तक मग, तर दुसरं आहे विद्याभारती पब्लिकेशनचं एक छोटं पुस्तक आहे. त्याचं नाव आहे संपूर्ण जीके आणि छोटं घ्यायचं. त्यांची 2 पुस्तकं आहेत. त्यापैकी एक छोटं पुस्तक जे आहे ते 50 का 60 रुपयाला येते. त्यामधून आपलं ऑदर जनरल नॉलेज कव्हर होणार आहे. आता ऑदर जीके म्हणजे काय असतंय, जे फॅक्च्युअल असतं, जे आपल्या ठोकळ्यामध्ये येत नाही. फॉर एक्झाम्पल कोणता असेल तर आपल्याला विचारलं त्यांनी कोणता राष्ट्रीय आरोग्य दिन, जागतिक आरोग्य दिन कोणता आहे. त्याचबरोबर जे दिवसावर प्रश्न असतात, वेगवेगळ्या राज्याचे राज्य आणि तिथले खेळ असतील, त्याचबरोबर तिथले सण असतील, म्हणजे आसाममध्ये बिहू स्वरूपाचा सण आहे, या स्वरूपाचे जे काही वाद्य असतील, वादक असतील, असे काही प्रश्न तुम्हाला त्या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ते या ठोकळ्यामधून कव्हर होत नाहीत. त्यासाठी इतर ऑदर जनरल नॉलेज नावाचं जे पुस्तक आहे, म्हणजे संपूर्ण जीके विद्याभारती पब्लिकेशनचे छोटं, ते वापरण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या ठोकळा वापरल्यामुळे काय होतील, कन्सेप्ट क्लिअर होतील. त्या कन्सेप्टचा अर्थ काय तर मी पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तरी पण या विषयाच्या अनुषंगाने सांगतो की आपल्या सरनाम्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आम्ही भारताचे सर्व लोक, म्हणजे हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे. त्याचबरोबर पुन्हा काय म्हटलंय, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करून. मग आता हे जे वाक्य आहे यातल्या सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय. आता जर आपण तेवढंच वाचलं असेल, जे काही सरनाम्यात 5 शब्द आहेत, आणि सार्वभौमत्व किंवा सार्वभौम म्हणजे काय माहित नसेल तर याचं उत्तर आपल्याला येऊ शकत नाही. त्यासाठी काय करावं लागतंय तर आपल्याला असे जे ठोकळे आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात, तेच वापरण्याचा प्रयत्न करा. अन्यथा इतका चांगला अभ्यास केलेला, संघर्ष केलेला तो वाया जाऊ शकतो. कारण बाजारामध्ये कोणती पुस्तकं वाचावीत यापेक्षा कोणती वाचू नयेत हे महत्वाचं आहे. आपण आमच्या व्हिडिओला खूप चांगला भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि अजूनही बऱ्याच प्रमाणात टीईटी असेल, टॅट असेल, एमपीएससी असेल, 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, अशा अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या स्वरूपाचे येणार आहेत. त्यामुळं यातला कोणता ना कोणता व्हिडिओ आपल्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी महत्वाचा ठरू शकतो. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.